अधिक सकारात्मक विचार, चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. नाही 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 खिचडा होणार आहे. तिथं नालाचं पाणी लोकांच्या घरात जाते. तुमचं नाव काय? माझं नाव काय करतं मी. नमस्कार, मी अंकिता. लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि तब्बल 9 वर्षानंतर निवडणुका आल्या आहेत. तर त्याच्यामुळे लोकांमध्ये पण उत्सुकता आहे आणि उमेदवारांमध्ये पण उत्सुकता आहे. तर तीच उत्सुकता जाणून घेण्यासाठी, लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण आज प्रभाग क्रमांक 2 PDMC आणि संत गाडगेबाबा या प्रभागात आलो आहोत लोकांसोबत बोलायला. तर काका, आपलं नाव काय? गजानन तातोड. आपला एरिया हाच ना? हो, अजयजीरा. आता तुमच्या एरियात म्हणजे आता तब्बल 9 वर्षानंतर निवडणुका होत आहे. म्हणजे पूर्ण याच्यात महाराष्ट्रात तब्बल 9 वर्षानंतर निवडणुका होणार आहेत आणि आतापर्यंत आपली समस्या, आपले जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्यासाठी आपण कोणाला बोलणार हे आपल्याला कोणी होतं नाही. आता तरी प्रचारादरम्यान उमेदवार घरी येत आहे आणि लक्ष असू दे हे सगळं बोलत आहे. तर तुमच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे की त्यांनी तुमच्या कोणत्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि तुमची काय अपेक्षा आहे? सध्या त्याचं सांगू राहिलं की पूर्ण आम्ही तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण सोडवू आम्ही. एक मिनिट. तुम्हाला सोडायचं आहे. नाही ना, हो ना, ते म्हणतात आपल्या समस्या काय? घरी घरी येऊन सांगू राहिले. तेच बोललो, ते आमच्याकडे येत आहेत आणि ते आम्हाला सांगत आहेत की तुमच्या ज्या काही राहिलेल्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू. नाही नाही तसं नसतं. मग तुम्ही सांगा ना, मग द्या ना, बोल ना. तर काय असते की ते आमच्या घरापर्यंत येत आहेत, आम्ही आमच्या समस्या मांडत आहे आणि आतापर्यंत ज्या काही यायला गेल्या समस्या केल्या त्या मी तर आता इथे राहायला आलो 2 वर्ष झाली. पण इथले जो कार्यकर्ता होता त्याचं नाव मला ऐकायला येते की त्यांनी पूर्ण समस्या कोण? आपले निस्ताने, अमोल निस्ताने, त्यांची चर्चा मी ऐकत आहे. तसं त्यांच्या पत्नी पण आता उभ्या आहेत. त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी उभ्या उभ्या आहेत. आहेत, हो. तर तुमचा कॉल निशाणेकडे जास्त आहे. नाही तसं नाही. निस्ताने त्यांनी कामं केली हे सांगा. तुम्ही जो आणि प्रश्न केला, हा, तुमच्या एरियात म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित येते पाणी वगैरे व्यवस्थित, आणि लाईट वगैरे सगळं खूप त्यांचे नाल्याचा प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणत आम्ही नाल्या करून राहिलो, रोड करून राहिलो सांगत होती. अच्छा, म्हणजे या PDMC या प्रभागात, कारण खूप मोठा प्रभाग आहे त्याच्यामुळे नालीचा प्रॉब्लेम खूप आहे. म्हणजे नाल्या साफ होत नाही. नाल्याच नाही आहे, त्याच्यामुळे ते करत आहेत, काम चालू आहे. आणि घंटागाडी येते का रोज? घंटाकडे 2 दिवस 2 दिवसात आळी आणि कचरा ठीक आहे. उजव्या बाजूला नगरसेवकाच्या घरासमोर माझी खूप वर्षानंतर निवडणुका आल्या, तर आता तुमचं काय या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे कसं बघता म्हणजे कोण जिंकणार तुमच्या प्रभागातून? आणि या निवडणुकीमध्ये कोणी पक्ष वगैरे पाहत नाही. जवळचा माणूस जो असला आपल्या एरियातला, ज्याच्याकडे आपण नेहमी जाऊ शकतो अशालाच मतदान करतात. ते पक्षाने जरी उभे असले तरी जवळचा माणूस बघतात कोणी पण. आता आमच्या एरियातला असन तर त्याला बघतात. मागे सांगत आहे निस्ताने साहेबांना काम केलं, त्यांचे मॅडम उभे आहे, त्यामुळे ते त्यांनाही जाऊ शकते. तुम्ही कोणाला मत देणार आहे? आम्ही पाहू सध्या काय सांगू. म्हणजे तुमच्या सिनियर सिटीजनला काही समस्या आहे इथं? आम्हाला समस्या सांगितलं तुम्हाला, नालीची समस्या आणि कचऱ्याचा. म्हणजे कचरा साफ होत नाही? कचरा साफ होत नाही, तर तिथे कितीतरी पडलाय. तिथंच पडला असतो. आणि तुम्ही कंप्लेंट वगैरे केले याच्या आधी? बापा उचलून नेलं तिथं. काय हे होतं तिथे आपलं कॅन्टर होतं, ते नेलं उचलून कुठं तरी. अच्छा, आणि मग आता कचरा कुठं जातो? आठवड्यात 2 दिवस येतो, तिथे टाकतो. बाकी पेटत होता कुठेही. मग आणि तिथं जो पडलेला कचरा आहे तो तिथे पडलेलाच तिथे पडलेला दिसत तुम्हाला उजव्या बाजूला. माझी नगरसेवक आहे ना, त्याच्या घरासमोर दिसत तुम्हाला पडलेला. आता जाल तिकडे तर इथे त्याच चौकात. ठीक आहे. काय? अशोक भुजाडे. तर आपलं म्हणजे आपण कोणाला मत करणार आहे? मत आता ते सांगितलं सपकाळ साहेबांना का जे आपल्याला जवळ पडणार आहे नगरसेवक, जो असन उमेदवार आपल्या भागात, त्याच्याकडे लक्ष. अच्छा, मग आता तुमच्या ज्या समस्या आहे तुम्ही त्या तुमच्या उमेदवाराकडे मांडल्या आहेत का? काय समस्या मांडल्यात? हेच आपलं गार्डन पाहिजे. गार्डन नाही आहे तिथं, नालाचं पाणी लोकांच्या घरात जाते. संत गाडगेबाबा कॉलनी त्या तिथं गार्डन नाही आहे, नाला नाही आहे, नाला बांधला नाही आहे, लोकांच्या घरात पाणी जाते. गार्डन मध्ये काही लेकरायला खेळायला सुविधा नाही आहे. तिथं लहान पाडणे झाले, हे झाले.
ते 5 वर्षापासून चालू आहे कल्ला, पण कोणी लक्ष द्यायला तयार नव्हतं. म्हणजे मागच्या वेळेस तर तिथे 2 काँग्रेसचे आणि 2 भाजपचे असे नगरसेवक होते. तर या वर्षी तुम्हाला काय वाटते, काय समीकरण असणार आहे? आता सध्या कसं आहे, वरतं जे लाट आहे त्या लाटीप्रमाणे आता कोण उजी होतात याचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते, वरती कोणाची लाट आहे? वरती आता खोडकेबाईची आहे. अच्छा, खोडकेबाईची. हा, खोडकेबाईने इकडे कामं केलेले आहे, रोडच्या दुरुस्त केलेले आहे, रोड केलेले आहे. परंतु मागच्या वेळेस तर एनसीपीचे कॅन्डिडेट नव्हते. तर तुम्हाला काय वाटते, यावेळेस एनसीपीचे कॅन्डिडेट येणार? होऊ शकते, आता जनतेवर आहे ते. नाही, आता तुम्हीच म्हटलं ना की खोडकेंची लाट आहे, त्याच्यामुळे. त्या बाईचे काम आहे ना, पूर्ण शहरात काम आहे, रोड झालेले आहेत आमचे. पण आमचं ते गार्डन वगैरेचा प्रश्न काही अजून केलेला आहे आम्ही, त्यामुळे आम्ही नंतर 4 महिन्यानं तुम्ही मागण्या केलेल्या? मागण्या केलेल्या आहे. ठीक आहे. नाला पण. नमस्कार काका, तुमचं नाव काय? माझं नाव काय करतं, मी माझं व्होटिंगच नाही या वार्डात. मग कुठे आहे तुमचं वोटिंग? माझं व्होटिंग तिकडे आहे, कुठं? SRP वर. SRP? अच्छा, तिकडे कोणाला देणार आहे तुम्ही? तिकडे काँग्रेसला. काँग्रेसला देणार आहे? एकदम फायनल आहे? एकदम फायनल. अच्छा, काय उमेदवाराचं नाव काय? ते मला माहित नाही, फक्त काँग्रेसला मारतो अच्छा, म्हणजे तुम्ही पक्ष बघून मत देणार आहे? बस. अच्छा. शिक्के मारायचं काम करायचं. पंजाब कट्टर पक्षवादी आहे मी. अच्छा, तुमच्या इकडे जे समस्या आहे? नाही नाही, मला काही समस्याचं काम नाही, पक्षवादी आहे. काहीच नाही. काहीच नाही, मला काही प्रॉब्लेम. तुम्हाला फक्त काँग्रेसलाच वोट करायचं? बस काँग्रेसला. अमरावतीत महानगरपालिकेमध्ये अमरावतीत येथे कोणाचीच युती होत नाहीये, सगळे पक्ष स्वबळावर लढत आहेत. तर आता सगळ्यांच्या मनात असं आहे की कोण निवडून येणार किंवा कोणाला किती जागा येणार किंवा काय होणार आहे. तर लोकांच्या मनात असं पण आहे की एक संभ्रम पण निर्माण झालेला आहे किंवा खिचडी पण झालेली आहे. तर त्याच विषयावर आज आपण PDMच्या प्रभागात काही लोकांशी बोलणार आहोत. तर काका, तुम्हाला काय वाटते, म्हणजे काय समीकरण असणार आहे? हे युतीनं झाल्यामुळे म्हणजे इलेक्शन असं होईल, ज्या ज्या एरियातून उमेदवार आहे जवळचा त्याच्या ओळखीचा अशालाच मतदान पडेल. म्हणजे आमच्या एरियात जो उभा आहे त्याला इकडचे देईल, तिकडचा जो उभा आहे त्यांना तिथे देईल. त्यामुळे पण वोट डिवायडेशन होणार का? म्हणजे होणारच ना, कारण की प्रत्येक एरिया पक्ष चालणारच नाही हे मतदान. आमच्या एरियातलं आम्ही त्याला देणार. आता तिकडचं आहे तर ते प्रश्न गाडगे बाबाचा आहे तर तिकडचे ओळखीचे त्याचे त्यांना देणार. आम्ही त्यांना ओळखतच नाही ना, असं होणार. बरोबर आहे. मग काका, तुम्हाला काय वाटते की पूर्ण पॅनल निघणार? नाही 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 नाही, खिचडा होणार आहे. खिचडी होणार आहे? ठीक आहे. खिचडा बनताय. आपलं काय मत आहे यावर? आमचं एकच मत आहे की जो इकडे आमच्या इलाक्यात काम करत आहे तो हमखास येईलच, जे काम करत आहे अजूनही, आणि ते हमखास येणार इकडे. आणि त्यांचे आधी काम चालू होते आणि अजूनही कामाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जे कामं करून ते करत आहेत. काम सुरू आहे? काम चालू आहे. काका, आपलं? माझं मत तिकडे आहे, राहुल नगर मध्ये. सांगा ना. राहुल नाही, तुम्हाला जे आता सध्या जिल्ह्यात म्हणजे शहरात जी राजकीय समीकरण जसा उलटपालट झालेला आहे त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? तरी खिचडी होणार आहे, दुसरं काय होणार आहे आता त्याच्यात? आणि कोणाला किती सीट येणार आहे तुमच्या अंदाजाने? सीट काही नक्की सांगता येत नाही, त्याच्या अंदाजे नाही सांगता येणार. जेव्हा निवडून आलं तेव्हाच माहित पडेल ना. ठीक आहे, ठीक आहे. सांगा, तुम्हाला काय वाटते की सगळे म्हणत आहे की खिचडी होणार आहे, यावर तुमचं काय मत आहे? माझंही मत तेच आहे. खिचडी होणार आहे? आम्ही एका पक्षाला नाही ना, 4 पक्षातले 4 घेणार, अच्छा. आणि एक नाही निवडणार. अच्छा, म्हणजे 4 पक्षातले 4 कॅन्डिडेट निवडणार तुम्ही? कामवाले चांगले काम करणारे लोक घ्यायचे. म्हणजे तुम्ही कॅन्डिडेट बघणार, पार्टी नाही बघणार? नाही, पार्टी नाही, कॅन्डिडेट. चांगला कॅन्डिडेट जो असेल त्यांना आम्ही. तुमचं मत कोणाला जाणार आहे मग? प्रत्येक मत याच्यातला माणूस निवडून आम्ही एक माणूस निवडायचा, त्याला मत मारायचं. म्हणजे आपल्या इकडे काँग्रेस की बीजेपी, इकडे शिवसेना, शिंदे की एनसीपी? एनसीपी राहील थोडी, एनसीपी थोडी राहील. आणि काँग्रेस बीजेपी? बीजेपी राहील थोडी. अच्छा. आणि शरद पवार हे अजित पवार पक्ष, तेच. शिवसेना, शिंदे आणि हे थोडे कमी राहील. कमी राहणार. म्हणजे जास्त भाजप आणि एनसीपी. मधुकर गंभीरजी खडसे. काँग्रेसचे आणि थोडे आहे पण एवढं नाही. सध्या शहरात जे राजकीय समीकरण आहे ते खूप विचित्र आहे, म्हणजे खिचडी झालंय असं सगळं म्हणत आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं म्हणणं हेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं 86 सीटा उभ्या केलेल्या आहेत
90% आमचा भरोसा आहे की राष्ट्रवादीचे महापौर होऊ शकते आणि त्यांच्या सीटा जास्तीत जास्त बहुमताला 50 पाहिजे. ते 86 पैकी जरी 50 ते 37 पडल्या तरी 50 ते 60 राष्ट्रवादी शरद पवारच्या सीटा येऊ शकते आणि महापौर त्यांचा बनवू शकते. शरद पवार की अजित पवार गट? अजित पवार. शरद पवार त्याच्या पाठीमागच आहे, ते एकच आहे, पण ते अजित पवारनं स्वतंत्र लढवले आहे ना सर्व. तर तुम्हाला असं का वाटते की राष्ट्रवादीच्या सीटा येऊ शकते? कारण त्यांनी सीटा बरेच उभ्या केल्या आहे आणि त्यांनी कामं केले आहेत. खोडकेताईंनी आणि संजय खोडकेंनी यांनी या आमच्या एरियातली गोष्ट कामं केले म्हणून आम्ही ते बोलतो. परंतु काका जर आपण जर पाहिलं तर वरचं बीजेपी सरकार आहे, खालचं पण बीजेपी ते बीजेपी सरकार कुठेही जरी असलं त्याचा फरक या सहकारी संस्थांमध्ये काही पडत नाही. इथे ते वरची गोष्ट वेगळी आहे, परंतु इथं फरक पडू शकत नाही. इथं काम सांगा, काम करा, जो काम करेल त्याला उमेदवार निवडून देण्याची सक्षम लोक आहेत. त्याच्यामुळे ते काम आहे. आमच्या एरियात सर्व सुलभाताईंनी काम केलेलं आहे म्हणून त्याच्यानुसार अंदाज आमचा तसा आहे. इथं अजून मी काही लोकांशी बोलली तर त्यांनी सांगितलं की निस्ताने मॅडम जे आहेत, निस्ताने जे त्यांनी पण खूप काम केलं. तर त्याच्या म्हणजे मागच्या वेळेस 2 भाजपचे आणि 2 काँग्रेसचे नगरसेवक होते इथं. तर त्याच्यावर तुमचं काय आहे म्हणजे म्हणणं की काँग्रेस आणि भाजप काही येणारच नाही? काँग्रेस भाजप तर कसं आहे का, या आमच्या एरियाचं जर बोलतो म्हटलं तर पहिले निस्तानेताई ह्या शिवसेनेमध्ये होत्या, आता त्या भाजपमध्ये गेलेल्या आहेत. पक्ष बदलला तरी कामं त्यांचे आहेत असतील असं म्हणत नाही मी, पण कामं केले असतील. पण मागच्या वेळेस त्या पडल्या, आता यावेळेस काय सांगता येत नाही काय होईल ते, कारण त्या भाजपमध्ये गेल्या. म्हणजे पक्ष प्रवेशमुळे काही थोडाफार फरक पडू शकतो, पक्ष प्रवेशमुळे थोडाफार पडू शकतो. परंतु कसं आहे, भाजप तर चालते आहे याचा अर्थ असा नाही होत काही मागच्या मध्ये. तुमचं म्हणणं आहे की ही निवडणुका पक्ष बघून होणार, कॅन्डिडेट बघून नाही होणार? नाही, पक्ष बघून तर होणारच नाही म्हणा, कॅन्डिडेट बघून होणार. कारण विकासाचं जे मॉडेल आहे त्याला पाहूनच लोक मतदान करणार.